त्यानंतर बातमी आहे नागपुरातून। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे लग्नाच्या जेवणातून विष बाधेची घटना घडली आहे। लग्नात जेवण केल्यानंतर तब्बल 100हून अधिक नातेवाईकांना उलट्या, जुलाब आणि तापाचा त्रास जाणवू लागला। तात्काळ उपचारांसाठी रुग्णांना उमरेड इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सध्या 32 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। तर 3 गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलंय। अन्न पदार्थ आणि पाण्याचे नमुने हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत देखील पाठवण्यात आले। अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागानं या घटनेचा तपास सुरू केला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत। प्रवीण, नेमकं काय घडलंय सध्या आणि काय त्या रुग्णांची परिस्थिती आहे सध्या? नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूरमध्ये तिलक वाघमारे यांच्याकडे लग्न होतं आणि या ठिकाणी लग्नामध्ये जेवण जे होतं त्या जेवणामधून विषबाधा झाली। आता एखादी पाल किंवा इतर अशा गोष्टीमुळे ही विषबाधा झाली का या संदर्भात चौकशी जी आहे ती आता सुरू आहे। पण सध्या तरी 30 जण जे आहेत त्यांना याची सर्वाधिक बाधा झाली आणि हा आकडा याच्यापेक्षा मोठा आहे आणि 3 जण जे आहेत त्यांना नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मध्ये रेफर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये चूक कोणाची होती आणि जाणून बुजून काही यात हे झालंय का किंवा पाल पडल्यामुळे किंवा अशामुळे ही विषबाधा झाली असं चौकशी सुरू आहे। पण सध्या तरी 3 जण जे आहेत त्यांना नागपूरला रेफर करण्यात आलाय आणि 30 जण जे आहेत त्यांच्यावरती भिवापूर इथल्या रुग्णालयामध्ये उपचार सध्या सुरू आहे आणि काही लोकांना त्यातल्या सुट्टी देण्यात आलेली आहे। निश्चितच धन्यवाद प्रवीण, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।